लाईक, कमेंट, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा। महाराष्ट्रात होत असलेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार सोमवार दिनांक 18 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता थांबला। महाराष्ट्रातील विधानसभा सदस्य निवडीकरता 288 जागांसाठी दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत एका टप्प्यात मतदान होणार आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर संपूर्ण देशाची नजर लागली असून आगामी काळात ही निवडणूक देशाला दिशा दाखविणारी निवडणूक ठरू शकते। तसेच या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या सावनेर कडमेश्वर विधानसभा क्षेत्रातील केदार विरुद्ध देशमुख लढाईवर लागली असून सावनेर विधानसभा क्षेत्राच्या भविष्याचा निर्णय ही निवडणूक ठरवणार आहे। या निवडणुकीमध्ये बाबासाहेब केदार व रणजित देशमुख घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। सावनेर विधानसभा क्षेत्रातून काँग्रेस पक्षाकडून माजी आमदार सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा सुनील केदार, भारतीय जनता पक्षाकडून आशिष रणजित देशमुख, बहुजन समाज पक्षातर्फे ताराबाई बाबूलाल गोरकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे घनश्याम निखाडे, वंचित बहुजन आघाडीतर्फे अजय कुंडलिक सहारे, भीम सेनेतर्फे अशोक बापूराव नानवटकर, प्रहार जनशक्ती पक्षातर्फे डॉक्टर प्रणय सुभाष चांदेकर, भारतीय युवा जन एकता पार्टीतर्फे ॲडव्होकेट प्रदीप सोमकुवर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे भीमराव रघुनाथ डोंगरे, राष्ट्र समर्पण पार्टीतर्फे भोजराज जगन्नाथ भुते, जनहित लोकशाही पार्टीतर्फे राजेश श्रीराम श्रीखंडे, अपनी प्रजाहित पार्टीतर्फे संजय मोतीराम मंदोरिया, अपक्ष उमेदवार अनिल नारायण बोळके, अपक्ष उमेदवार डॉक्टर अमोल रणजित देशमुख, अपक्ष उमेदवार आशिष गोविंदराव देशमुख, अपक्ष उमेदवार दिवाकर कळू, अपक्ष उमेदवार गजानन मधुकर भिंगारे, अपक्ष उमेदवार पंकज मनोहर घाटोळे अशा एकूण 18 उमेदवारांचे भाग्य दिनांक 20 नोव्हेंबर रोजी ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे।